की एक घास चिवचा एक घास मांसा घ्या की। आई तू पण ये आता जेवायला। हो आले। सावी अहो तुम्ही चुकीचं समजताय मला। मी खरंच तुमच्यासाठी उपवास धरलाय आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या हाताने मला घास भरवत नाही तोपर्यंत मी उपवास सोडणार नाही। मग हे तुम्ही तुमच्या आईला सांगू शकता का? एवढंच नाही तर आज माझा उपवास सोडवण्यासाठी तुम्ही स्वतःच्या हाताने मला भरवणार। आणि एक दिवस माझ्या हातात हात देऊन मुजुमदारांच्या घरचं माप ओलांडणार। तिथंच येत म्हणजे उपवास सोडायला काही खाल्लं पण नसेल अजून। उपवास तेव्हाच सुटणार जेव्हा सावी स्वतःच्या हाताने येऊन मला घास भरवणार। काळजी आहे कारण प्रेम आहे। असंच कॉल केलेला नाहीये सावी, तुम्ही प्रेमानं केलंय। सकाळपासून मी उपाशी आहे याचा त्रास होतोय तुम्हाला। सावे काय झालं ग? अशी का उठलीस? जेवून घे की। आई अगं भूक नाहीये मला, मी बसते रूम मध्ये। तुम्ही जेवून घ्या। गप असं भरल्या ताटावरून उठू नये बाळा। आणि भूक नसेल काय झाले? एरीने काय झालंय? हा ते काकी बहुतेक अगं मगाशी नाही का आम्ही बाहेर गेलो होतो ते आम्ही बाहेर जरा खाल्लं त्याच्यामुळे। हो ना? हा 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 होय होय बरोबर आहे। त्यामुळेच भूक मेल्यासारखी झाले वाटतं। रीने हा तू जेवून घे, मी आहे रूम मध्ये। अगं नाही माझं पण पोट भरलंच त्यामुळे मी पण उठते आता काकी। हा आम्ही रूम मध्ये बसतो। सावे जाऊ दे। बघितलं ना भाऊ, भरल्या ताटावरून उठून गेल्या पोरी। बाहेर खायचे चटक लागल्यावर असंच होणार। जे घरी जेवण केलेलं आहे असं माहित असताना सुद्धा सावी कधी बाहेरून खाऊन नाही आई। दादा हे वयच असं आहे, वय सगळं करून घेत। तू बस जेवायला बस। ये ये बस बस। तुम्हाला काय वाढू का? आणि असू दे तू जेवायला बस। सावे काय ग अचानक काय झालं? सगळ्यांसमोर खोटं का बोललीस की तुला भूक नाही म्हणून?
अगं मी कुठं खोटं बोलले. आपण बाहेर गेलतो तेव्हा खाल्ला होता ना मी वडा, त्याच्यामुळं मला भूक नाहीये. सावे, खोटं बोलायची कला आहे ना नाही आहे तुझ्यात, कळलं? म्हणजे तू सगळ्यांसमोर तिथं काय म्हणलीस की मला भूक नाही आहे, माझी भूक गेल्या. काय भूक बीक गेलेली नाहीये. तुझी भूक आहे ना चोरून नेल्या त्या धैर्यानं. असं काही नाहीये. सावे, कुणाला फसवायलास तू? मला? तुझ्या या लहानपणापासूनच्या मैत्रिणीला? तू ना आता उगाच वाटेल ते बोलू नकोस. मी वाटेल ते नाही बोलत आहे, जे दिसतंय ना तेच बोलायला लागले. म्हणजे वाघाचे पंजे. सावे, मला माहित आहे तुझं पण प्रेम आहे धैर्यावर. नाही, आणि उगाच जी गोष्ट अशक्य आहे ना त्या गोष्टीवर माझं डोकं खात बसू नकोस. आमच्यात काही नाही होऊ शकत. आणि ही गोष्ट लागलेला पिक्चर 3 तासाने संपणारच आहे, हे जेवढं कन्फर्म आहे ना तितकीच कन्फर्म आहे. सावे, अगं तू एंडिंग कडे कशाला लक्ष द्यायलास? स्टोरी बघ की. मेला मजनू. सगळ्यांच्या अपोज मध्ये जाऊन त्यांनी एकमेकांवरती प्रेम केलं होतं. केवढे स्पीड ब्रेकर, वळण, दर्या, काही काय त्यांच्या प्रेमाच्या मध्ये आलं. खरं त्यांनी त्यांच्या प्रेमाची गाडी सक्सेसफुली प्रेमाच्या मानवात पार्क केली. पण या सगळ्यांची एंडिंग सॅड झाली, हे विसरलीस का? अगं मग सावे, तू तुमची स्टोरी हॅपी कर ना. हे बघ, आधी आहे ना सगळंच नाही असं वाटत असतंय. खरं नंतर एकदा गोष्टी जुळायला लागल्या ना की सगळंच जुळत जातंय. हा, फक्त आपण मान्य करायला लागतंय की आपलं प्रेम आहे, नाहीये प्रेम. सावे, आता जेवढं नाही करायलास ना तेवढंच एक दिवस धैर्यावर प्रेम करतेस की नाही बघ.